नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये पार्थ आता खुश होत काव्याला म्हणत असतो की काव्या, जर दोघे कुठे फिरायला गेलो तर मात्र आता आपल्या बाळासोबत आपण जर असो तर लोक काय म्हणतील की ही मनूची आई, हे ओळख आपल्याला अशी मिळणार आहे की मी आता बाबा होणार आहे आणि तुम्ही आई होणार आहात. तर तेव्हा आता काव्य ही अगदी पार्थकडे पाहत असते. ती काही उत्तर देत नसते, कारण घरात नंदिनीच्या बाबतीत आणि जीवाच्या बाबतीत जे काही घडलेलं आहे त्याचं तिला फार वाईट वाटतं. त्यानंतर जीवा आता एकटाच रडत असतो आणि तो स्वतःला म्हणत असतो तर आता मालिनी त्याच्या मागे सर्व काही ऐकत असते आणि ती सुद्धा खूप रडत असते. मला तर तेव्हाचे खेळच कळत नाही, म्हणजे एखाद्याला एखादी गोष्ट खूप मनापासून हवी असते. तेव्हा आता मालिनी मात्र जीवाजवळ येऊन बसते आणि त्यांच्या मागून नंदिनी सुद्धा येते आणि त्यांचं हे बोलणं ऐकत असते. मग देव आता अगदी मनापासून जी गोष्ट आपल्याला लागत आहे तर अगदी फाटका पदर का देत असतो बरं, याचं नंदिनीला फार आता वाईट वाटतं. जीवा म्हणतो की खरंच आम्हाला मूल हवं आहे. तेव्हा आता नंदिनी हे सर्व ऐकते आणि ती सुद्धा खूप रडत असते. तर मित्रांनो, नक्की पुढे काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत मात्र धन्यवाद.